छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, मुघलांसह अनेक शत्रूंना लढा दिला आणि एक अजरामर वारसा तयार केला. पण 3 एप्रिल 1680 रोजी रायगडवर त्यांच्या अकाली मृत्यूने संपूर्ण स्वराज्यात शोककळा पसरली. आज आपण जाणून घेऊया नेमकं महाराजांच्या मृत्यूचं कारण काय होतं. त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळ्या कथा आणि इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. 1674 मध्ये महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून राज्याभिषेक केला. पण स्वराज्याचा विस्तार करत असताना त्यांना सतत शत्रूंच्या हल्ल्यांना सामना करावा लागत होता. औरंगजेबाने दख्खनवर मोठा फौजफाटा पाठवला होता आणि स्वराज्यावर संकट गडद होत चालले होते. 1680च्या सुरुवातीला महाराजांची तब्येत अचानक खालावली. ताप, अतिसार आणि अशक्तपणा वाढत गेला. पण हा नैसर्गिक आजार होता की यामागे काही षडयंत्र होते. इतिहासकारांच्या मते महाराजांच्या मृत्यूबद्दल 3 प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे नैसर्गिक मृत्यू. अनेक प्राथमिक इतिहासकार सांगतात की महाराजांना दीर्घकाळ ताप, अतिसार आणि कावीळ यांचा त्रास झाला. त्या काळी वैद्यकीय सुविधा मर्यादित होत्या आणि त्यामुळे त्यांचे निधन झाले. दुसरं कारण म्हणजे विषप्रयोग. काही संशोधक आणि लोककथांमध्ये असं सांगितलं जातं की महाराजांना विष देण्यात आलं होतं आणि आता ते कोण करू शकतं. काही जण म्हणतात की स्वराज्यातील गुप्तकट किंवा मुघलांचे गुप्तहेर यामागे असू शकतात, मात्र याचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. तिसरे कारण म्हणजे मानसिक आणि शारीरिक थकवा. गेले काही वर्षांमध्ये महाराजांनी प्रचंड संघर्ष केला होता. सततच्या युद्धांमुळे, राजकारणामुळे आणि धोकेबाज सुभेदारांमुळे ते मानसिकरित्या थकले होते. त्यांचा हा तणाव त्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो, असं काही इतिहासकार मानतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे शरीर मरण पावले, पण त्यांचे विचार, त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. आज आपण महाराष्ट्रात, भारतात त्यांची प्रेरणा घेतो, त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. आजही महाराष्ट्रात जय भवानी जय शिवाजीचा गजर होत असतो आणि तो गजर कधीही थांबणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणखीन माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.